आझाद ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय यांच्या वतीने शहादा शहरात विविध ठिकाणी एक मोबाईल अनेक नाती तुटलेली या विषयावर पथनाट्य व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। मोबाईलच्या अतिवापरामुळे मानवी नातेसंबंधावर होणाऱ्या परिणामांविषयी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणं हा या उपक्रमाचा उद्देश होता। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांनी भूषवले। प्रारंभी दोंडाईचा रस्त्यावरील सप्तशृंगी मंदिर चौकात मान्यवरांच्या हस्ते मां सरस्वती व स्वर्गीय अण्णासाहेब पिके पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला। रॅली दरम्यान सप्तशृंगी मंदिर चौक, स्टेट बँक चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच नगरपालिका परिसरातील जनता चौक इथं विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर करून मोबाईलच्या अतिरेकामुळे कुटुंब, मित्र, समाज हे मानवी संवाद कसा दुरावत चालला आहे हे सादरीकरणातून मांडले। मोबाईलमुळे जग जवळ आलं असलं तरी प्रत्यक्ष संवाद कमी होत असून नात्यांमध्ये दरी निर्माण होत असल्याचं वास्तव या पथनाट्यातून अधोरेखित करण्यात आले। मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे लहान मुले मैदानी खेळांपासून दूर जात असून एकलकोंडीपणा, मानसिक ताणतणाव व संवादाचा अभाव वाढत असल्याचंही विद्यार्थ्यांनी दाखवून दिले। मोबाईल सोडा, नात्यांना जोडा, मोबाईलचा अतिरेक, नात्यांचा ब्रेक, हातात फोन, नात्यात मौन अशा घोषणा फलकांसह रॅली काढून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अंतिम वर्षातील विद्यार्थी गणेश किरासे यांनी उपस्थितांना मोबाईलचा अतिरेक टाळून नात्यांना वेळ देण्याची शपथ दिली। यावेळी मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले। या उपक्रमासाठी मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी विकास अधिकारी तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिक व पत्रकार उपस्थित होते। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।